नगरपालिकेच्या नाक्यावर या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत। आज आपण आलोय सांगली जिल्ह्यातल्या इस्लामपूरमध्ये। इस्लामपूर ही अशी नगरपालिका आहे जिथं भारतात पहिल्यांदा वायफाय मोफत देण्यात आलं। पण या वायफायमुळे खरंच शहर हायफाय झालं का? रस्ते, शहरांतर्गतले रस्ते, गटार, स्वच्छता या सगळ्या प्रश्नावर, पाणी पुरवठा, त्याचप्रमाणे गार्डन आणि खेळाची मैदानं, त्यांची अवस्था काय आहे हे आपण सत्ताधाऱ्यांना विचारणार आहोत। आणि विरोधकांकडे त्यांना खोडून काढण्यासाठी काय मुद्दे आहेत हे विरोधकांना सुद्धा विचारणार आहोत। याशिवाय इस्लामपूरमधले सर्वसामान्य नागरिक सुद्धा आपल्यासोबत आहेत, जे या सगळ्या प्रश्नांची उकल आपल्या सगळ्यांसमोर करणार आहेत। अर्थात या कार्यक्रमाची सुरुवात करूया सत्ताधाऱ्यांपासून। इस्लामपूर नगरपालिकेने केलेली पहिली 2 कामं चांगली। इस्लामपूर शहरामध्ये 2 वर्षापूर्वीच आम्ही आमच्या राष्ट्रवादी पक्षातर्फे किंवा आमच्या संघटनेतर्फे इस्लामपूर शहरी देशामध्ये प्रथम वायफाय केलेला आहे। तसंच इस्लामपूर शहर हे झोपडपट्टीमुक्त होण्यासाठी एकात्मिक गृहनिर्माण संस्थेमार्फत बेघर लोकांना 520 लोकांना घरं देण्याचं काम हे भरीव काम इस्लामपूर शहरानं केलेलं आहे। परवा जे केंद्र शासनानं आणि राज्य शासनाने हागणदारी मुक्त शहर म्हणून जी योजना संपूर्ण देशात राबवली, त्यात इस्लामपूर शहर जे महाराष्ट्रातली 13 शहरं निवडली गेली, त्यात इस्लामपूर शहराचा निवड झाली। आणि शासनानं आज राज्यात शासन कोणाचं आहे, केंद्रात शासन कोणाचं आहे हा भाग वेगळा, आणि तरी सुद्धा इस्लामपूर नगरपालिका ही हागणदारी मुक्त शहर म्हणून डिक्लेअर केलं आणि शासनानं 1.5 कोटी रुपये अनुदान या नगरपालिकेला दिलं। महिलांसाठी नगरपालिकेने काय केलं? महिलांच्यासाठी महिला बाल कल्याण या आमच्या विभागातर्फे अनेक चांगले उपक्रम राबवले, अनेक स्पर्धा घेतल्या, त्यानंतर कोर्सेस सुरू केले आणि ह्या कोर्सेसना इतका छान प्रतिसाद मिळतो दरवर्षी। आणि दरवर्षीसाठी आम्ही आदरणीय कुसुमताई राजाराम बापू पाटील यांच्या नावाने हे सातत्यानं चालू राहावं अशा तऱ्हेनं ठराव करून महिलांच्या प्रशिक्षणाची सोय नगरपालिकेतर्फे केलेली आहे। याशिवाय माजी नगराध्यक्ष म्हणून मला सांगायला एक गोष्ट आवडेल की 2007 ते 2009 या अवघ्या 2 वर्षाच्या काळात आपली पाणी योजना नवी पूर्ण झाली आणि या योजनेनंतर किरकोळ गोष्टी वगळता प्रेशरच्या किंवा टेस्टच्या आज तागायत पाण्याच्या बाबतीत एकही तक्रार नाही, एकही साथ नाही आणि पाण्याची कोणतीही अडचण नाही। सत्ताधाऱ्यांनी मांडलेले मुद्दे हे 100% खोटे आहेत। त्यातला प्रथम मुद्दा मी हे सांगतो या ठिकाणी की जे या ठिकाणी घरकुलाचं त्यांनी मॉडेल सांगितलं, तर या ठिकाणी घरकुलाची जर खरंच सत्ताधाऱ्यांनी चौकशी केली, मागणी केली, तर जळगावपेक्षा सुद्धा महाभयंकर घोटाळा इथं आहे आणि सत्ताधाऱ्यांना यामध्ये सगळ्यांच्या मागे उभारल्याशिवाय अत्यंत राहणार नाही। आणि 2 नंबर गोष्ट सांगितली आमच्या माजी नगराध्यक्षांनी की हागणदारी मुक्त इस्लामपूर शहर आहे, तर मी या ठिकाणी यांना प्रूव्ह करून देऊ शकतो की 14 वॉर्डात 14 हागणदारी आहेत। आता आमच्या माजी नगराध्यक्षांनी सांगितलं की आम्हाला 1.5 कोटीचं अनुदान मिळालं, तर अनुदान 45 लाख रुपये मिळाले आणि माजी नगराध्यक्षांच्या घरापासून 100 फुटावर हागणदारी चालू होते आणि इथल्या एकाही 14 वॉर्डात सांगावं की माझ्या घरा शेजारी हागणदारी नाही। 14 वॉर्डमध्ये 14 ठिकाणी हागणदारी आहे। पाणी पुरवठ्याचा 24/7चा जो प्रस्ताव आहे तो गेली 20 वर्ष झाले 24/7ची योजना सांगत आलेली आहेत। आदरणीय नगराध्यक्षांनी शिक्षणाचं मॉडेल सांगितलं। ज्यावेळेला जिल्हा परिषदनं सांगण्यात आलं की आपली जिल्हा परिषद शाळा नगरपालिकेला घ्या, तर यांच्या स्वतःच्या शिक्षण संस्था वाचवायसाठी त्यांनी संस्थेच्या शाळा जिल्हा परिषदकडून शाळा आपल्या ताब्यात घेतल्या नाहीयेत। आणि या ठिकाणी वायफायचा जो हा निर्णय घेतलाय, तर वायफाय फक्त 14 वॉर्डामध्ये 4 ठिकाणी आहे आणि ज्या शिक्षण संस्थेचा नेत्यांच्या यांचा जे साखराळ्या हद्दीचा उतारा निघतो त्या संस्थेला यांनी वायफाय दिलेला आहे। आज सत्ताधारी आमचे म्हणतात की आम्ही इस्लामपूरचा विकास केला, मी तर म्हणेन त्यांनी इस्लामपूरचा विकास नाही तर इस्लामपूरचा भाकास केला। कारण गेले 25 वर्ष झालं सत्तेमध्ये, परंतु 25 वर्षामध्ये शहराला मूलभूत गरजा आजपर्यंत पुरवू शकलेल्या नाहीत। आज जर तुम्ही उपनगरामध्ये तुमचं जर कॅमेरा घेऊन जाऊन बघितलं तर त्या ठिकाणी रस्त्याची अवस्था वाईट आहे, लाईट नाही, त्या ठिकाणी पाण्याची अवस्था वाईट आहे, गटारी नाहीयेत, त्यामुळे गटारीच पाणी रस्त्यावर वाहते, त्यामुळे त्या ठिकाणी आरोग्य नागरिकांचं धोक्यामध्ये आलेलं आहे। ज्या बगीचेसाठी 4-4 कोटी रुपये खर्च करण्याची यांच्याकडे निधी अवेलेबल आहे, पण बाबासाहेब आंबेडकरांच्या महामानवाच्या पुतळ्याला सुशोभीकरणासाठी त्यांची उदासीनता का दिसून येते, हे महत्वाचा प्रश्न आहे। ह्यांच्या नेत्यांच्या इंजिनिअरिंग कॉलेजचे कन्सल्टंट हे ते ऑडिओ देतात रिपोर्ट की रस्ते चांगले झाले आणि हे सर्टिफिकेट दाखवतात, म्हणजे चोराला मांजराची साक्ष अशा पद्धतीचा, आणि ह्यांची मांजरी ही चोर
हे दोन्ही नाक्या हे जे इंजिनिअरिंग कॉलेज आहे त्यांचे कन्सल्टंट आणि हे आणि दुसरा मुद्दा जो आरक्षणाचा आहे आता 2001ला जे आरक्षण पडलं जे नंतर कॅन्सल झालं त्यातल्या जेवढ्या जमीन होत्या हे जे जनतेत येऊन दाखवावं की किती आरक्षण पडली त्याच्या जमिनी कुणी खरेदी केल्या. हे जे सांगतायत की 100 फुटावर आणि 150 फुटावर हागणदारीत बसलं जाते मुळात जे बाहेर जे फ्लोटिंग पॉप्युलेशन आहे फ्लोटिंग पॉप्युलेशनला शहरातली जनता किंवा नगरपालिका काहीही करू शकत नाही. ते लोक उघड्यावर बसतील आणि किंवा विरोधक एवढं पण करू शकतील की घरातली 4 माणसं नेऊन बसवायची फोटो काढायचे असं करू शकतील. त्यामुळं असं होऊ शकतं. तुम्ही काय सांगाल? नाही काय आलं माहिती विरोधकांनी काय करायचं घरातला कचरा रस्त्यावर टाकायचा पाणी गटरेचं तुंबवायचं आणि नेऊन फोटो काढायचे आणि पेपरला द्यायचे की विरोधकांनी गटरी केलं नाही. असा नागरिकांची कोणतीही तक्रार नाही की गटरी झाली नाहीत. 2007ला आपल्या सांगली रोडच्या सखल भागामध्ये लोकांच्या घरात पाणी जात होतं आणि 2007 नंतर आज या वर्षी सुद्धा इतका पाऊस झाला पण कुणाच्याही घरात पाणी गेलेलं नाहीये. जर हेच करायचं झालं आमने सामने तर उद्या सकाळी 7 वाजता कॅमेरे घेऊन यांच्या संस्थातले कर्मचारी त्यांचे आयडेंटिटी कार्ड मी दाखवतो आणि तेच शौचालयाला दिसलेले बसतील. काही सामान्य नागरिक आपल्यासोबत आहेत त्यांना काय वाटतं? माझे नगराध्यक्ष बोलल्या की झोपडपट्टी मुक्त गाव झालेलं आहे त्यांच्याच वार्डामध्ये एक वाळवा तालुका क्रीडांगण आहे तिथं 20 वर्ष झालं आत्ताही आज ही झोपडपट्टी अजून आहे. भुयारी गटर योजना करतो म्हणून सांगितलंय पण त्यांनी काही केलेलं नाही. आमच्या गल्लीतच एक मुतारी आहे ते आज इतकी तुंबलेली आहे की पाणी सुद्धा जात नाही. शेजारीच एका वाळवेकर म्हणून मुलगा आहे त्याला आज दम्याचा त्रास झालाय. त्यामुळे 60 ते 70 झोपडपट्ट्या अशा आहेत की त्यांची कुठलीही त्यांची आरोग्याच्या हागणदारीची कुठली सोय केलेली नाही. आज ऑन कॅमेरा जर तिथे जाऊन बघितलं तर तुम्हाला परिस्थिती समजेल. खरं तर अनेक मुद्दे सत्ताधारी आणि विरोधक दोघांनी मांडले परंतु लोकांच्या मनातला नगराध्यक्ष कोण आहे त्यांना काय वाटतं नगराध्यक्ष कोण हवा काय सांगाल? नगराध्यक्ष कोण? एक सामान्य नागरिकांच्यातून नगराध्यक्ष व्हावा ही नागरिकांची इच्छा आहे. सामान्य नागरिकांच्यातून कोणीही आता उभारू शकेल. इस्लामपूर शहराचा नगराध्यक्ष हा शिवसेनेचा असावा अशी माझी भूमिका आहे. इस्लामपूर शहराचा नगराध्यक्ष हा नवीन एमआयएम पार्टीचा व्हावा अशी इच्छा आहे. इस्लामपूर नगरपालिकेचा नगराध्यक्ष विजयभाऊ पाटील व्हावे अशी आमची इच्छा आहे. कारण शांत संयमी नेतृत्व आणि विजयभाऊ पाटील नगराध्यक्ष व्हावे. विजयभाऊ पाटील राष्ट्रवादीचे दृष्ट प्रवृत्तीने गाडणारा नगराध्यक्ष व्हावा. शिवसेनेचा नगराध्यक्ष व्हावा. माडी केव्हा शक्तीचा नगराध्यक्ष व्हावा. राष्ट्रवादीचा नगराध्यक्ष व्हावा. या कार्यक्रमात अनेकांनी सत्ताधारी असतील किंवा विरोधक असतील वेगवेगळे मुद्दे मांडले त्याशिवाय नागरिकांनी सुद्धा आपलं मत व्यक्त केलंय. आज आपण इथेच थांबतो. पुन्हा उद्या भेटूया नव्या नगरपालिकेच्या नव्या नाक्यावर नव्या प्रश्नांची नवी उत्तरं घेऊन. तोपर्यंत मी नवनाथ बन आणि कॅमेरामन कृष्णा खापरे आपल्या सगळ्यांची रजा घेतो. तुम्ही पाहत राहा एबीपी माझा.